प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया. सर्वांनी आपले नेत्र बंद करा. धन्यवाद परमेश्वर प्रभू, तुझे आभार मानतो, तुझे उपकार मानतो पिता. आज ही सुंदरशी वेळ समय तू आम्हाला प्रार्थनेची दिलीस, धन्यवाद करतो परमेश्वर प्रभू राजा. जे वचन होईल प्रभू, त्या वचनाने प्रभू तू प्रत्येकाशी बोलण्याचा प्रभू राजा. आणि हे वचनाचं बीज आज प्रभू प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रभू पेरलं जाऊ दे पिता. आणि ते एक मोठं प्रतिफळ घेणारं येऊ दे माझ्या परमेश्वरा. स्वर्गीय बाप्पा, तुझे आभार मानतो, तुझे उपकार मानतो पिता. वचन सांगत असताना पिता माझ्या मुखाद्वारे तू बोल प्रभू. ओठ माझे, मुख माझे, परंतु शब्द प्रभू तुझे असावे. धन्यवाद करतो परमेश्वर, तू सहाय्यता मदत करतो, तुझे आभार मानतो. विश्वासाने केलेली प्रार्थना नासरेतकर येशू याच्याच गोड आणि गौरवी नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, जिथं दोघे किंवा तिघे त्या ठिकाणी मी उपस्थित आहे. हालेलुया. आजचा विषय आहे स्वतःला गरीब आणि दरिद्री समजू नका. आजचा विषय आहे स्वतःला गरीब आणि दरिद्री समजू नका. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजारच्याला बोला, तू गरीब नाहीस, तू दरिद्री नाहीस. हालेलुया. बघू आपण देवाचं वचन लूक याचा 16वा अध्याय आणि वचन 19. लूक याचा 16वा अध्याय आणि वचन 19. या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला हे वचन माहिती आहे. श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजर. हालेलुया. प्रत्येकाला हे वचन माहिती आहे, परंतु या वचनामध्ये एक काहीतरी गूढ रहस्य लपलेलं आहे आणि आज ते तुम्हाला रहस्य मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. बघू आपण, मी वाचतो, लक्ष द्या. लूक याचा 16वा अध्याय वचन 19. श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजर. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल, त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटत असे. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या पोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण या जाळ्यात मी क्लेश भोगत आहे. अब्राहम म्हणाला, मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला. याची आठवण कर. आता याला असे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस. हालेलुया. हालेलुया. तर आपण पुन्हा एकदा ते देवाचं वचन कंटिन्यू चालू केलं. बघू आपण की लाजर, लूक 16वा अध्याय आणि 19 वचन, लाजर हा दरिद्री का राहिला. प्रेज द लॉर्ड. आज पर्यंत आपण याच्यामध्ये खुलासा करूया. प्रत्येकाला माहिती, हा जो श्रीमंत मनुष्य होता आणि हा दरिद्री जो गरीब लाजर होता, तर तो गरीब का राहिला. या वचनामध्ये काहीतरी रहस्य दडलेले आपण बघू. वचन 16 अध्याय 16 त्याचा 21. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल, त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असेल. प्रेज द लॉर्ड. आता ह्या लाजर जो होता हा गरीब होता आणि हा गरीब का राहिला, तुम्हाला एक सांगतो की त्याची इच्छा काय होती माहितीये का, की जो राजा त्या टेबलवर बसून चांगलं चांगलं खातोय है ना, त्याच्या मेजावरून खाली काहीतरी पडेल, त्याच्यावर आपलं पोट भरावं अशी त्याची इच्छा होती. म्हणजे त्याची इच्छा काय होती, तो राजा जे खाईल त्याचं उष्ट पाष्ट खरकाट मला खायचं, ही त्याची इच्छा होती. पण आज मी तुम्हाला विचारतो, तुमची इच्छा काय आहे. हालेलुया. आज मी तुम्हाला विचारतो, तुमची इच्छा काय आहे. कुणाची इच्छा असेल मला श्रीमंत व्हायचंय, कुणाची इच्छा असेल मला आरोग्यात मला बरं व्हायचंय, कुणाची इच्छा असेल मला कर्जातनं बाहेर पडायचंय, कुणाची इच्छा असेल मला देवाची सेवा करायची. हालेलुया. पण ह्या लाजरची इच्छा काय होती, की जी खरकाट, जी उष्ट पाष्ट पडल ते मी खाईल आणि माझं पोट भरेल, ही त्याची इच्छा होती. त्याची ही इच्छा असल्यामुळं तो लाजर जो होता तो दरिद्री आणि तो भिकारीच राहिला. हालेलुया. त्याची इच्छा ही नव्हती की मला बरं व्हायचंय,
हालेलुया. त्याची इच्छा ही नव्हती की मला त्या राजाच्या सोबत बसून जेवायचंय. देवाचं वचन सांगतं, मी तर तुला राखेतनं उठवण आणि राजाच्या पंक्तीमध्ये बसवत. त्या लाजराकडे वचन नव्हतं. त्याला जर हे वचन माहिती असतं ना, की देवाचं वचन सांगतं, मी तुला राखेतनं उठवील आणि काय करील, राजाच्या पंक्तीत बसवील. हालेलुया, हालेलुया. आज प्रियांनो, तुमची इच्छा काय आहे? तुमची इच्छा त्या देवाला सांगा. या लाजऱ्यासारखी दरिद्री इच्छा तुम्ही ठेवू नका की कुणाच्या तरी मेजावरनं खाली पडल, मी उष्टपाष्ट खाईल, त्याच्यामुळेच हा दरिद्री आणि भिकारी राहिला. त्याला जर ही वचनाची समज असती ना, की माझ्या परमेश्वराचं वचन काय सांगतंय, तर त्यांनी काय केलं असतं, त्यांनी त्या दरवाज्यात बसून प्रार्थना केली असती की प्रभू, मला ह्या राजाच्या पंक्तीमध्ये तू बसव. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज प्रत्येक जण काय करतोय, त्याची काहीतरी इच्छा असते आणि त्याची छोटीशीच इच्छा असते. प्रियांनो, देवाने तुम्हाला श्रीमंत बनवलंय, तुम्हाला भिकारी नाही बनवलं. देवाने तुम्हाला निरोगी बनवलंय, तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे. पण आज तुमची इच्छा काय आहे? तुम्हाला जर बरं व्हायचं असेल तर तुम्ही देवाला सांगा. देव म्हणल, मी तुझी इच्छा पूर्ण करत. पण ह्या लाजराची इच्छा काय होती? त्याची इच्छा बघा, मी परत वाचतो. वचन सांगते, त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल, त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असेल. म्हणजे त्यांनी मनात इच्छा काय केली होती? त्याला उष्टपाष्ट खायचं होतं, म्हणून तो त्या ठिकाणी राहिला. पण आज आपली इच्छा काय आहे? आपली इच्छा हीच ठेवा की प्रभू, तू मला आरोग्य दिलंस, मी बरी झाले, मी बरा झालो. प्रभू, तू मला गरिबीतनं बाहेर काढलंस, म्हणून तुला धन्यवाद. आपली इच्छा ही ठेवा. त्या भिकाऱ्या लाजरासारखी इच्छा नका ठेवू. जर त्याच्यासारखी इच्छा ठेवताल तर वचन सांगतं पुढं, शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटत असे. म्हणजे कुत्री येत आहे, त्याचं फोड चाटताय, तरी पण त्याला समजत नाहीये. प्रेज द लॉर्ड. जर त्या ठिकाणी त्याच्याकडे देवाचं वचन असतं की परमेश्वराने मला आरोग्य दिलेलं आहे. हालेलुया. जुन्या करारामध्ये खूप वचन होते. जर त्यांनी तो जुना करार यशायाने लिहून ठेवलेला त्यांनी वाचला असता तर त्याला आरोग्य भेटलं असतं. प्रेज द लॉर्ड. पण माणूस आजारी जेव्हा पडतो ना, तो का पडतो माहितीये? त्याच्या इच्छांमुळे तो आजारी पडतो. तो दुःखनाईत होतो ना, त्याच्या चुकांमुळे तो आजारी पडतो. प्रेज द लॉर्ड. या लाजराने सुद्धा तेच केलं. त्याची तीच इच्छा होती आणि देवाने काहीच केलं नाही. शेवटी त्यांनी त्याची इच्छा तेवढीच पूर्ण केली आणि शेवटी तो भिकारी आणि आजारपणानेच तो मरून गेला. हालेलुया. पण प्रियांनो, तरी सुद्धा तो स्वर्गात गेला. का गेला असावा? तरी सुद्धा हा जो दरिद्री भिकारी लाजर होता, वचन सांगतं, तो स्वर्गामध्ये गेला आणि अब्राहमाच्या जवळ त्याच्या उराशी जाऊन बसला. प्रेज द लॉर्ड. आता जर एखादा गरीब गरिबीमध्ये जर मेला, तर काही गरीब असे ते स्वर्गात जाऊ नाही शकत. पण हा दरिद्री लाजर जो होता, हा स्वर्गामध्ये गेला. प्रेज द लॉर्ड. कारण त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. कारण तो तिथं बसून काय करत होता? देवाची प्रार्थना करत असावा. कारण तो तिथं बसून त्याला माहिती होतं की आता त्याच्याकडे पैसे नव्हते, म्हणून तो व्यसन करू शकत नव्हता. प्रेज द लॉर्ड. तो आजारपणामुळे असल्यामुळं तो एकाच ठिकाणी बसून राहत होता, त्याला चालता येत नव्हतं. प्रेज द लॉर्ड. पण तरी सुद्धा तो स्वर्गात गेला. कारण प्रियांनो, परमेश्वराने शेवटच्या क्षणाला त्याला बघितलं की याचं कर्म काय आहे आणि हा काय करत आहे. कारण त्याची एकच इच्छा होती की माझं पोट भरावं आणि मी काय करावं? जिवंत राहावं. पण वचन सांगतं, त्या राजाने इतका थाटमाट केला, पण त्याचं पोट सुद्धा, त्यांनी जे उष्ट होतं ते पण त्याला दिलं नसावं. कारण त्याला इतका त्याच्या पैशावरती घमंड होता. प्रेज द लॉर्ड. वचन सांगतं, तो थाटामाटातला होता. त्याला खायला खूप खूप मोठमोठ्या मेजवान्या होत्या. म्हणून देवाचं एक ठिकाणी वचन सांगतं की ज्या वेळेस मला भूक लागली, तू मला अन्न दिलं नाहीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर प्रियांनो, हा जो लाजर होता, हा त्याच्या कर्मामुळं किंवा त्याची इच्छा होती त्याच्यामुळेच तो काय झाला? आजारी आणि दरिद्री आणि भिकारी राहिला. प्रेज द लॉर्ड. पण तो स्वर्गामध्ये गेला. त्यांनी पाप नाही केलं, त्यांनी कोणाला शिवी नाही दिली. कारण बायबलचं वचन सांगतं, तो फक्त तिथं बसून होता आणि फक्त त्या राजाकडे त्याचं लक्ष होतं, त्याच्या मेजावरून काहीतरी पडल आणि मला ते खायला भेटल. हालेलुया. प्रेरणो, त्याचं कर्म बघून त्या परमेश्वराने काय केलं? त्याला स्वर्गामध्ये नेलं आणि ह्याचं कर्म बघितलं. कुणाचं? त्या राजाचं.
जो त्याला घमंड होता, जो त्याला पैशाचा गर्व होता, आणि त्या गर्वामुळे, त्या घमंडीपणामुळे काय झालं, हा राजा नरकात टाकला गेला. प्रेज द लॉर्ड. स्वर्गामध्ये पण ज्या वेळेस लुसिफरला घमंड आला होता, त्या घमंडपणामुळे काय झालं, त्याला सुद्धा परमेश्वराने काय केलं, नरकामध्ये फेकून टाकलं. त्याला स्वर्गातनं खाली फेकून टाकलं आणि त्याला नरकामध्ये टाकलं. हालेलुया. तर प्रियांनो, बघितलं तुम्ही, जेव्हा घमंड सुद्धा येतो ना, परमेश्वराला तो घमंडी व्यक्ती सुद्धा आवडत नाही. म्हणून या राजामध्ये तो घमंड होता. त्या घमंडपणामुळे काय झालं, हा नरकामध्ये गेला. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, तुमची इच्छा काय, आज तुमची इच्छा काय? जर तुमची इच्छा जी पण असेल, त्या आपल्या जिवंत परमेश्वराला सांगा. या भिकाऱ्या लाजरासारखी तुमची इच्छा ठेवू नका की मी दुसऱ्याच्या जीवावरती जगल, मला कोणतरी येईल आणि मला अन्न देईल, कोणतरी येईल मला पैसे घेऊन येईल, असं कुणीच येणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुमची इच्छा अशी ठेवा की हो प्रभू, तू माझ्यासाठी मेलास आणि तूच माझ्यासाठी जिवंत झाला. हालेलुया. तुमची इच्छा आज तो परमेश्वर पूर्ण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज आजारामध्ये असताना असू द्या, पण तो परमेश्वर म्हणतो तुझ्या मुखाने तू बोल, मी तुला बरं करणार आहे. तुझी इच्छा आहे का बरी व्हायची? कारण ज्यावेळेस पक्षघाती मनुष्य त्या येशू ख्रिस्ताच्या समोर टाकण्यात आला होता, परमेश्वराने त्याला विचारलं तुझी इच्छा आहे का बरी व्हायची? त्या कोडी मनुष्याला विचारलं तुझी इच्छा आहे का बरं होण्याची? प्रेज द लॉर्ड. ते बोलले हो प्रभू, माझी इच्छा आहे. आज परमेश्वर तुम्हाला विचारतोय तुझी इच्छा आहे का बरं होण्याची? तो परमेश्वर तुला विचारतोय तुझी इच्छा आहे का श्रीमंत होण्याची? प्रेज द लॉर्ड. का तुझी इच्छा या दरिद्री लाजरासारखीच आहे की काहीतरी मेजावरनं खाली पडावं, ते उष्टपाष्ट मी खावं? त्याच्या इच्छेमुळे तो दरिद्रीच्या दरिद्रीच राहिला. पण आज प्रत्येकाच्या मनामध्ये की इच्छा ठेवा की प्रभू, मी आरोग्य घेऊन जाणार आहे, प्रभू मी ती श्रीमंती घेऊन जाणार आहे. हालेलुया. प्रियांनो, आज या पृथ्वीवरती धन दौलत संपत्ती साठवून ठेवू नका. मी मान्य करतो प्रत्येकाला जगण्यासाठी मुबलक असा पैसा पाहिजे, पण इतक्या पण त्या पैशाच्या मागे पळू नका की तुम्ही देवाला विसरून जाल. आणि कित्येक लोकांनी या पैशाच्या मागे पळून पळून आज लोकांना पैसा आहे म्हणून झोप येत नाही. पैसा बिझनेस मध्ये कुठं लावायचा म्हणून त्यांना रात्रभर झोप येत नाही, ते विचार करत बसतात. त्यांना झोप येत नाही म्हणून ते झोपीच्या गोळ्या खाऊन झोपी जातात. त्यांना असं वाटतं मी बाहेर गेलो तर मला कोणीतरी गन निवडून टाकल. प्रेज द लॉर्ड. आपण बघतो मोठे मोठे सेलिब्रिटी असतात, मोठे मोठे हिरो लोक असतात, ते बाहेर एकट्यामध्ये फिरू नाही शकत. ते बाउन्सर लोक घेऊन फिरतात. त्यांना असा घेरा घातलेला असतो. मंत्री लोकांना पण माहिती असतं कोणतरी मला लांबून गोळी घालत, ते पण भीत भीत जात असतात. बाबा माझी गाडी कुणी उडवावं नाही, मला कुणी गोळी मारावं नाही. पण प्रियानो, आज त्या परमेश्वराचे स्वर्गदूत तुमच्या शेजारी पाजारी उभे आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तुमची इच्छा तो परमेश्वर आज येशूच्या नावामध्ये पूर्ण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. स्वतःला कमजोर समजू नका. हे आजार पण क्षणिक गोष्टीसाठी असतं, हे दुःख क्षणिक गोष्टीसाठी असतं. मी मागच्या वेळेस वचन सांगितलं होतं, तुमच्या तोंडाळपणाचे फळ तुम्ही खाताल. तुमच्या मुखाने जे बोलणार तेच होणार आहे. स्वतःला आजारी म्हणून घेऊ नका, स्वतःला दुःखी म्हणून घेऊ नका, स्वतःला गरीब म्हणून घेऊ नका. जर तुम्ही म्हणता ना मी गरीब आहे, मी गरीब आहे, तर आयुष्यभर तुम्ही गरीब राहणार. तुम्ही श्रीमंतीचे स्वप्न किंवा तुम्ही श्रीमंत कधीच होणार नाही. आज तुमच्या मनामध्ये एक इच्छा ठेवा की प्रभू, तू राजांचा राजा आहेस. प्रेज द लॉर्ड. आणि त्या देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. मी जर या गोष्टीमध्ये तसाच विचार करत बसलो असतो ना की मी एक व्यसनी आहे, मी एक शिव्या देणारा आहे, मी भांडकुदळ आहे, मी हाणामाऱ्या करणारा आहे, ज्या दिवशी मला खूप जास्त माझ्यावरती त्रास आला त्या दिवशी मी माझ्या मुखाने बोलायला सुरुवात केली की प्रभू, तू जर जिवंत असशील ना तर या व्यसनातनं मला बाहेर काढ. तू खरा देव जर असशील ना तर या व्यसनातनं मला बाहेर काढ, या गरिबीतनं मला बाहेर काढ. हालेलुया. मी त्या ठिकाणी मी माझ्या शरीरावरती श्राप घेत नाही बसलो की मला मारायचं आहे आणि मी मेलोच पाहिजे. हा, मी आत्महत्या करायला जायचो, मी सुसाईड करायला जायचो, सैतान माझ्या डोक्यात विचार टाकायचा. पण मी जेव्हा आत्महत्या करायला जायचो ना तर माझ्या कानामध्ये आवाज येत होते की बाळा घरी जा, बाळा घरी जा, बाळा घरी जा. कारण मी जेव्हा आत्महत्या करायला जायचो तर मी हे बोलायचो, प्रभू मी मेल्यानंतर माझ्या पत्नीला, माझ्या लेकरांना, माझ्या आई बापांना तू सांभाळ.
प्रेज द लॉर्ड. पण त्या परमेश्वराने माझी ती प्रार्थना ऐकली असावी की बाळा, तू जर मरण्यासाठी चाललाय आणि तुझ्या मुखातनं तू बोलतो की प्रभू माझ्या फॅमिलीला सांभाळ, तर आज मी तुला पण सांभाळणार आहे. हालेलुया, हालेलुया. आपला परमेश्वर कुणाला मरून देत नाही. पण माणूस स्वतः काय करतो? स्वतः मुखाने बोलतो मी मेलेलं बरं, मला मरायचंय, मला मरायचंय. पण शैतान तो शब्द ऐकतो आणि काय करतो? त्या शब्दावरती काम चालू करतो. तो तुम्हाला मरू पण देत नाही आणि तो तुम्हाला जगू पण देत नाही. तुम्हाला तो तडपून 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 इतकी मज्जा घेतो आणि शेवटच्या मोमेंटला 2, 4, 6 वर्षांनी तडपून तडपून तो तुम्हाला मारतो. कारण त्याला माहिती असतं ही बहीण, हा भाऊ येशूकडे येतोय. जोपर्यंत देवबापाचा हात त्याच्यावरती असतो ना, तोपर्यंत सैतान आजार पण टाकत नाही. पण ज्या वेळेस प्रार्थनेची कमजोरी, ज्यावेळेस चर्चला येणं टाळलं जातं, ज्यावेळेस याच्या चुगल्या चाड्या होतात, त्यावेळेस तो परमेश्वर हात काढून घेतो आणि सैतान त्याच्यामध्ये एंटर करतो आणि मग त्याला तडपवायला सुरुवात करतो. आणि वचन सांगतं माणसाची अवस्था पहिल्यापेक्षा सुद्धा वाईट होते. प्रेज द लॉर्ड. मग हे आजार पण काय येतं? कुठेतरी पाप आहे, कुठेतरी काय आहे, त्याच्यामुळे हे दुखणं आजार पण येतं. हालेलुया. पण त्याच्यातलं बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय करायचंय? प्रार्थना करायच्या, उपवास करायचे, वचन वाचायचंय आणि रोज देवाला उठून आरोळी मारायची. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस ही आरोळी त्या स्वर्गापर्यंत जाईल, त्यावेळेस ते आरोग्य तुमच्यासाठी स्वर्गातलं खाली उतरून येईल. मी आरोग्य देणारा कुणी नाहीये, मी तर फक्त प्रार्थना करणार आहे. देवाने जेव्हा त्या पक्षघाती मनुष्याला विचारलं तुला बरं व्हायचंय का? तो बोलला हो मला बरं व्हायचंय. परमेश्वराने सांगितलं उठ, तुझी खाट उचल आणि चालू लाग. हालेलुया. तेच अधिकार देवाने त्याच्या लेकरांना दिले. जे 12 शिष्य होते, त्या 12 शिष्यांनी काय केलं? त्यांना पण त्रास झाला असेल, त्यांना पण दुःख झालं असेल, पण त्यांनी तोंडाने हे नाही बोललं. ते पण आजारी पडले असतील, पण त्यांनी काय केलं? त्यांनी त्यांच्या मुखाने प्रार्थना केली असेल की प्रभू तू आम्हाला निवडलंस, प्रभू तू आम्हाला सेवेसाठी पाठवलंस. आणि त्याच्यानंतर वचन सांगतं हे 12 प्रेषित ज्यावेळेस जात होते, ज्या नगरात जात होते, येशूची सुवार्ता सांगत होते. आणि वचन सांगतं की आंधळ्यांना डोळे दृष्टी येत होती, आजारी लोक बरे होत होते, दुष्ट आत्मे त्यांचे शरीर सोडून निघत होते. हालेलुया. येशू ख्रिस्ताने 72 लोकांना ज्यावेळेस कामगिरीवर पाठवलं, ते इतके खुश झाले, ते येऊन म्हणले प्रभू 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 तुझ्या नावाने आम्हाला भूते सुद्धा वश होतात. पण परमेश्वराने सांगितलं की भूते जर वश होतात ना, याच्यामध्ये आनंद मानू नका. तुमचं नाव त्या स्वर्गाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, याचा तुम्ही आनंद माना. हालेलुया. मग आज जो पण कोणी दुःखी असेल, जो पण कोणी कर्जामध्ये असेल, जो पण आजारामध्ये असेल, त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा की पश्चाताप करायचा आहे, कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. 12 प्रेषित जेव्हा जात होते सुवार्ता सांगायला, ते त्या घरामध्ये जात होते, ते म्हणत होते प्रभू येशू ख्रिस्ताची शांती तुम्हा बरोबर असो. आणि ज्या वेळेस काय करत होते, त्यांना घरातनं हाकलून देत होते ना, त्यावेळेस वचन सांगते ते येऊन काय करत होते? ते पायाची धूळ झटकून निघून जात होते. हालेलुया. आज जर तुम्ही या प्रभूच्या घरामध्ये आलेला आहात, तर आज प्रभू येशूची शांती ही तुम्हा बरोबर आहे. हालेलुया. प्रभू येशूची शांती ही तुमच्या बरोबर आहे असा विश्वास ठेवा. तो प्रभू येशू तुम्हाला आरोग्य देणार आहे असा विश्वास ठेवा. तो प्रभू येशू तुम्हाला गरिबीतनं काढणार आहे असा विश्वास ठेवा. त्या दरिद्री लाजरासारखी इच्छा ठेवू नका की काहीतरी उष्टपाष्ट पडल आणि मी ते खाईन म्हणून तो भिकारीच राहिला. प्रार्थना करा. बघा देवाच्या प्रार्थनेमध्ये किती सामर्थ्य आहे. देवाचं वचन सांगतं निरंतर प्रार्थना करा, प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा. जेव्हा निरंतर प्रार्थना करणार आहे, तेव्हाच तुम्हाला त्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, पुढे वचन सांगतं 16:21, त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल, त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असेल, शिवाय कुत्री येऊन त्याचे पोट चाटत असेल. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंत ही मेला व त्याची उत्तर क्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेले लाजर यांना दुरून पाहिले. तेव्हा
त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडून माझी जीभ थंड करावी, कारण या जाळात मी क्लेश भोगत आहे. हालेलुया. बघा, याच्यावरनं आपल्याला एक समजतं की जो माणूस मरतोय, है ना, जो माणूस मरतोय, एक तर तो नरकात जातो अग्निकुंडामध्ये, नाहीतर एक तर तो काय करतो, स्वर्गामध्ये जातो. स्वर्गदूत त्याला घेऊन जातात आणि त्याला काय करतात, अब्राहमाच्या उराशी ठेवतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण याचा घमंडीपणामुळे हा कुठे गेला, नरकात गेला. पण हा गरीब असून सुद्धा हा कुठे गेला, अब्राहमाच्या उराशी जाऊन बसला. हालेलुया. म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस मरण येतं ना, मरण तुम्हाला माहिती नाहीये तुम्ही कुठे जाणार आहे, पण तुमचं कर्म हे बघितलं जाणार आहे. जर अजूनही तुमच्यामध्ये घमंड असेल ना, चिडचिड असेल ना, राग असेल ना, तर नरकातच तुम्ही जाणार आहात. पण गरीब असून सुद्धा जर तुम्ही चांगले वागताल तर तुम्ही पण काय करताल, स्वर्गदूत तुम्हाला घेऊन जातील आणि तिथं तुम्हाला काय करतील, कुणाच्या तरी उरापाशी तुम्हाला पण बसवतील. पण आपल्याला मरायचं नाहीये. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं खूप जवळ आलेलं आहे. तर प्रार्थनेमध्ये हेच बोलत राहा. आता हे बोलत बसू नका, प्रभू मला मेल्यानंतर मला स्वर्गात घेऊन जा. असं म्हणा, प्रभू तू येऊस तर मला मरणाचा अनुभव येऊ देऊ नकोस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो, हे छोटंसं वचन मी जे सांगितलं की ह्या दरिद्री लाजराने काय केलं, त्याची इच्छा ठेवली आणि तो भिकारीच राहिला. पण तुमची इच्छा आज काय मला माहिती नाही. तुमची इच्छा त्या देवाला सांगा, तो देव तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मनामध्ये तुमची इच्छा काय ती प्रभूला सांगा, त्याच्या जवळ ती मांडा आणि रोज अशी मांडा की तो परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकायला स्वर्गातनं खाली त्याचे स्वर्गदूत सोडल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर प्रियांनो, हे जे छोटंसं वचन होतं, या वचनाने देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. आपण आपले नेत्र बंद करू, आपण प्रार्थनेमध्ये सहभागी होऊया. धन्यवाद माझ्या स्वर्गीय बापा, तुझे आभार मानतो, तुझे उपकार मानतो पिता. आदर मान महिमा आणि गौरव तुला देतो. स्वर्गीय परमेश्वर प्रभू राजा, मी प्रार्थना करतो प्रभू, त्या दरिद्री लाजराची प्रभू जी इच्छा होती आणि परमेश्वर त्या इच्छेमुळे प्रभू तो त्या ठिकाणीच राहिला पिता. पण प्रभू आज आमची इच्छा आहे प्रभू, आज इथे बसलेल्या माझ्या भाऊ बहिणीची इच्छा आहे प्रभू. कुणाला आरोग्य हवे ही त्यांची इच्छा आहे, कुणाला श्रीमंती हवी ही त्यांची इच्छा आहे, कुणाला प्रभू तुझ्या सेवेमध्ये वाढायचे ही त्यांची इच्छा आहे प्रभू. हो माझ्या परमेश्वर प्रभू राजा, आज प्रभू सर्वांची इच्छा प्रभू तू पूर्ण कर माझ्या परमेश्वरा. हे वचन झालं प्रभू, त्या वचनाने प्रभू तू प्रत्येकाला ब्लेस केलंस, माझा विश्वास आहे. धन्यवाद करतो परमेश्वर, तू सहाय्यता मदत करतो, तुझे आभार मानतो. विश्वासाने केलेली प्रार्थना नासरेतकर येशू याच्याच गोड आणि गौरवी नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. बोलो येशू मसीह की जय. येशू नाम की जय.